परीक्षांचा माहोल आहे. काही जणांच्या परीक्षा सुरू झाल्यात, काहींच्या सुरू होणार आहेत. पण घरात अभ्यासाचं वातावरण मात्र तयार झालेलं आहे. आणि पालकांची एक तक्रार, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, काय करायचं? त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. फार प्रस्तावना न करता मुद्द्याचं बोलूया. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3-4 गोष्टींचा विचार करणार आहोत. एक म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या कुठले उपाय करायला हवेत ज्याने मुलांचं अभ्यासात मन लागेल. दुसरं म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा काही उपाय असतात का, किंवा वास्तुशास्त्र सुद्धा यात महत्त्वाचं असतं का, याही गोष्टींचा विचार आपण करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आरोग्य, ते सुद्धा अभ्यासावर कसा परिणाम करतं याही बाबतीत बोलणार आहोत. चला तर सगळ्यात आधी बोलूया मुलांच्या आरोग्याबद्दल. संतुलित आहार आणि पुरेशी झोप हे सगळ्यांना माहिती आहे की मुलं जर आरोग्यदायी खात नसतील आणि योग्य झोप घेत नसतील तर त्यांचं मन एकाग्र होणं अवघड आहे. म्हणून मुलांना सकाळी सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता द्या. परीक्षेच्या काळात तरी त्यांच्या आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवून त्यांना पौष्टिक खाण्यावर भर द्या. मुलांच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करा. परीक्षेच्या काळात जंक फूड आणि साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण त्यांनी आळस भरतो, झोप येते, कंटाळा येतो. म्हणून मुलांना पौष्टिक आहारच, किंवा आयांकडे तर अशा भरपूर ट्रिक्स आणि टेक्निक्स असतात ज्यामध्ये पौष्टिक पदार्थ सुद्धा टेस्टी करून त्या मुलांना खायला घालू शकतात. त्यामुळेच मुलांचा आहार जो आहे तो परीक्षेच्या काळात पौष्टिकच असेल याकडे लक्ष द्या. जंक फूड आणि खूप गोड पदार्थांपासून मुलांना लांब ठेवा, कारण त्यामुळे एकाग्रता कमी होते, चिडचिड, कंटाळा या गोष्टी वाढतात. आणि मुलं रोज किमान रात्री 8 ते 10 तासांची शांत झोप घेतायत ना, याकडे सुद्धा लक्ष द्या. तुमची मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर आयर्नची कमतरता हे सुद्धा त्यामागे कारण असू शकतं. त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, म्हणजे डॉक्टर त्या संदर्भातले विटॅमिन्स किंवा औषधं मुलांना देतील, जेणेकरून मुलांचं आरोग्य चांगलं राहील. आणि आरोग्य चांगलं राहिलं तर ते मन एकाग्र करू शकतील. आता वळूया पुढच्या उपायाकडे, जो मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून सांगितला गेलाय. एक म्हणजे आईवडिलांची अपेक्षा असते की मुलांनी 3-4 तास भरपूर बसून एकपाठी अभ्यास करूनच टाकावा. पण ते शक्य नसतं. अर्थात मुलांचं वय जर मोठं असेल, मोठ्या वर्गातली मुलं ते करतही असतील, पण साधारणतः 6वी-7वी पर्यंतच्या मुलांसाठी 30 मिनिटांचा अभ्यास आणि त्यानंतर 5 मिनिटांचा एक ब्रेक गरजेचा असतो. मेंदू एका वेळी 25 ते 30 मिनिटं चांगलं फोकस करू शकतो. त्यामुळे मुलांना सांगायचं की 25-30 मिनिटं पूर्ण फोकसने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर तुला ब्रेक मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल, टीव्ही टाळायचे आहेत. झोपण्याआधी 1 तास तरी किमान स्क्रीनपासून मुलांना लांब ठेवायचं आहे, कारण या सगळ्याचा परिणाम एकाग्रतेवर होतो. आणि हे सोपं मनोरंजन आहे, बटन दाबलं सुरू झालं असं मनोरंजन आहे. आणि या मनोरंजनामुळे मुलांना परीक्षेच्या काळात एकाग्र व्हायला भरपूर अडथळे निर्माण होतात. म्हणून आईवडिलांनी या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनच आणखीन एक उपाय आहे, तो म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. मुलाला, मुलीला रोज म्हणायला लावा, माझं मन शांत आहे, मला अभ्यास समजतो आहे, आवडतो आहे, मी लक्षपूर्वक अभ्यास करतो आहे किंवा करते आहे, असं मुलाला रोज म्हणायला लावा. आता तुम्हाला हे थोडं बालिश वाटेल की असं म्हटल्याने काय होणार आहे, पण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे ऐकलं असेल. सकारात्मक विचार मेंदूला दिले तर मेंदू सकारात्मक दृष्टीने काम करतो. म्हणून मुलांकडनं हे वाक्य म्हणून घ्या, जेणेकरून अभ्यासाबद्दलची त्यांच्या मनात असलेली आढी हळूहळू दूर होईल. तू अभ्यासच करत नाही, तू असंच करतो, तू तसंच करतो, असे निगेटिव्ह विचार मुलांना देण्यापेक्षा तू खूप हुशार आहेस, तुला फक्त जरा फोकस करायची गरज आहे, असे सकारात्मक विचार मुलांना देण्याचा प्रयत्न करा. हे तर झाले मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातनं उपाय. पण आता वास्तुशास्त्राचे उपाय सुद्धा आहेत का? तर मुलांना अभ्यासाला बसवताना त्यांचं तोंड जे आहे ते पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असेल अशा पद्धतीने बसवा. त्याचबरोबर अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा. टेबल जे असेल तुमचं स्टडी टेबल ते नीटनेटकं ठेवा. या सगळ्या गोष्टींनी एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती किंवा फोटो जर तुम्ही ठेवू शकलात तर अतिउत्तम. गणपती बाप्पा बुद्धिदाता आहे आणि त्याच्याकडे बघून मुलांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सांगा, बेडवर बसून अभ्यास करू नये आणि आरशासमोर बसूनही अभ्यास करू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. आता वळूया धार्मिक उपायाकडे, अर्थात ज्योतिषशास्त्रीय उपायाकडे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र मुलांना 11 वेळा म्हणायला लावा. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. जर हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर मुलांना तुम्ही गणपतीचं संकटनाशन गणेश स्तोत्र शिकवू शकता. ते सुद्धा त्यांच्याकडनं दिवसातनं एकदा म्हणून घेऊ शकता. किंवा अथर्व शीर्ष जर मुलांना तुम्ही म्हणायला शिकवत असाल तर अतिउत्तम. त्यामुळे मुलांची बुद्धिमत्ता वाढणार आहे, त्यांचं मन एकाग्र व्हायला मदत होणार आहे.
मंडळी, मला माहिती आहे की मुलांना अभ्यासाला लावणं हे अतिशय अवघड काम आहे, पण म्हणूनच या व्हिडिओमध्ये काही उपाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला थोडीशी मदत तरी नक्कीच होईल. प्रयत्न आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.